श्रीमंतवामध्ये स्वागत. आपण बोलतोय प्रेमासाठीची गुंतवणूक ती करताना आणि ते व्यवहार करताना घ्यायची काळजी. आपल्यासोबत आशुतोष वखरे आहे नागपूरवरून. आपण नागपूरला जाऊयात. आशुतोष, अनेकदा असं होतं प्रेमातली गुंतवणूक व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त नवरा बायको यांच्यापर्यंतच मर्यादित नाहीये. तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करता ते सगळ्यांबद्दल आहे. अनेकदा आपल्या अशी सिच्युएशन असते की तुमच्याकडे डिपेंडंट मुलंही असतात आणि डिपेंडंट आई वडीलही असतात. तर अशा सिच्युएशनसाठी आपण काय सांगूयात, काय काळजी घेतली पाहिजे, कशी तरतूद करता येईल? हे बघ अमृता, ही एक आपण जे डबल इन्कम नो किड्स जे आपण मगाशी बोललो त्याच्यानंतरचं एक्सटेन्शन हे राहील की आई वडीलही माझ्या बरोबर राहतील माझे आणि माझे पोरं बाळही राहतील. तर या सिच्युएशन मध्ये दोन्हीकडे खर्च राहतील. एक जे नवीन लहान जनरेशन आहे त्यांच्या शाळेचे वगैरे खर्च सगळे, या सगळ्या सिच्युएशन मध्ये मी आल्यावर याचा विचार करणं हे फार चूक राहील. ही एक परिस्थिती माझ्यावर, मी 35 ते 38 40 वर्षाच्या वयोगटातल्या लोकांना ही अशी परिस्थिती येऊ शकेल. तर हीच जे पहिलेही मी म्हटलं की 22व्या वर्षी जेव्हा नोकरी लागते तेव्हापासूनच गुंतवायला लागले तर सगळ्यात बरं. पण नाही तर मग लग्न जेव्हा होतं 28-29व्या वर्षी तेव्हापासून याची सुरुवात करायला पाहिजे. की आत्ताच लिहायचं की किती लगभग एक आपण प्लॅन करू शकतो की 2 वर्षांनी मूल बाळ होईल किंवा त्याच्यानंतर मला कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे. तर म्हणून या परिस्थिती यायच्या अगोदर ही परिस्थिती आपण पहिलेपासूनच स्वतःला ती बघितली पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत एक कॉलर आहेत, सचिन माळी बोलतायत पंढरपूरहून. नमस्कार सचिन. हॅलो. हा बोला. सर, माझा प्रश्न विचारू का? विचारा ना. नमस्कार सचिन, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, मी सचिन माळी बोलतोय सुपलीवरून. हा, प्रश्न असा आहे बंद केलेला आहे. आपलं असं म्हणणं आहे की फक्त म्हणजे लग्न झालेले जे आहेत तेच प्रेमासाठी गुंतवणूक करतात असं नाही. फक्त जे प्रेम व्यवहार करतात ते सुद्धा जे व्यवहार करतात ना त्यावेळेस त्यांच्याकडून सपोर्ट येत नाही, गुंतवणूक करावी. तर त्यांच्यासाठी आपण काय सल्ला देऊ इच्छिता? ओके, आपण जाऊयात आशुतोषकडे. आशुतोष, यांचं म्हणणं आहे की यांचं लग्न अजून झालेलं नाहीये, लग्न होणार आहे, त्यासाठी कशी तरतूद करू शकतात? हे खूप चांगली गोष्ट आहे. अजून लग्न झालं नाहीये पण हे ऑलरेडी या गोष्टीचा विचार करायला लागले आहे. निश्चितच बरोबर डायरेक्शनने चालले आहे. तरी सुद्धा मी एक सगळ्यात पहिले सांगेन की हे आणि मॅडम या दोघांचेही अकाउंट्स लग्न होतपर्यंत सेपरेट असलेलेच बरे. एक दुसऱ्यांवर प्रेम असेल, सगळं असेल, एंगेजमेंट झाली असेल, ठीक आहे. पण या स्टेजला मी सजेस्ट करणार नाही की ताबडतोब जॉईंट अकाउंट उघडा आणि यांनी आपले पैसे एकत्र करायला लागले. ही सगळ्यात पहिले यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जरी सुद्धा यांचं अजून लग्न झालं नाहीये आणि यांचे प्लॅन्स आहेत तर हे याच हिशोबाने वेगळे स्वतःचे पैसे अजूनही वेगळे ठेवून हे एका कॉमन गोलकडे काम करू शकतात. जसं की अजून समजा आपल्याला यावर्षी लग्न होणार आहे आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी घर घ्यायचं आहे, तर त्या घराची किती किंमत राहील, त्याचं किती डाऊन पेमेंट करावं लागेल, हे सगळं आत्ता यांनी विचार करायला पाहिजे. पण अकाउंट्स वेगळे ठेवावे, पैशाचे व्यवहार सध्या वेगळे ठेवावे, हेच मी सांगेन. अमृता. बरोबर. आपण पुन्हा एकदा मुंबई स्टुडिओमध्ये आपण आशुतोषशी जसं बोलत होतो की एक फेज असते जेव्हा तुमच्याकडे डिपेंडंट आई वडीलही असतात आणि मुलंही असतात. मग अशा वेळी जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूक केली असेल तर त्याचा काही टॅक्स वाईज बेनिफिट मिळू शकतो? टॅक्स वाईज म्हणायला जाल तर मायनर मुलाच्या बाबतीमध्ये थोडा इश्यू होऊ शकतो. कारण आम्ही बरेच जणांना आता हा सल्ला देतोही की जिथे डिपेंडंट आई वडील आहेत आणि मेजर सन अथवा डॉटर आहेत आणि जिथे इन्कमचं डिस्ट्रीब्युशन आपल्या फॅमिलीमध्ये योग्य पद्धतीने करायचं आहे तिथे तुम्ही या गोष्टीचा अवलंब करू शकता. की जिथे आता सिनियर सिटीजन्सना काही ठिकाणी 9% रिटर्न मिळतो, जो हल्लीच्या काळात एक चांगल्या पद्धतीचा परतावा आहे, तर तिथे तुम्ही त्यांच्या नावावर काही गुंतवणूक केलीत तर त्याला कुठेही टॅक्समधनं तुम्हाला प्रॉब्लेम नाही. किंवा मेजर सन अथवा डॉटरवर केलीत तरी सुद्धा तुम्हाला ते होऊ शकतं की आपलं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. मायनर सन अथवा डॉटरच्या बाबतीत मात्र हे करता येत नाही, त्यामुळे शक्यतो मायनर्सच्या बाबतीत हे टाळावं. ओके, श्रीमंतवामध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत संदीप हळदणकर आहेत. संदीप, नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. अच्छा, माझं क्वेश्चन हे आहे की मी 2 वर्षानंतर लग्न करणार आहे. ओके, तर मला माझ्या गर्लफ्रेंडसाठी 5 तोळ्याचं सोनं बनवायचं. तर माझं काय म्हणजे काय प्रोव्हिजन असायला पाहिजे की मी जे 5 तोळ्याचं सोनं घेऊ शकेन?
ओके. एक सेट बघितलाय मी, हा. 5 तोळ्याचा सेट आहे बांगड्यांचा, हा. तर तो मला ते घ्यायचा आहे. तर ओके. माझी सेविंग कशा प्रकारे केली तर मला ते म्हणजे मी घेऊ शकेल ते ठीक बरोबर. आहे. आपण यांच्या प्रश्नाचे दोन्ही ऍस्पेक्ट्स बघूयात. या आपण आशुतोषकडे जाऊयात. आशुतोष, यांनी कशी तरतूद करू शकतात, काय सुचवशील तू यांना? जर का यांना 2 वर्षांनंतर लग्न करायचं आहे अमृता, आणि त्याच्यानंतर म्हणजे मी परत त्याच्यावरच येईन की यांनी या स्टेजला थोडी जास्ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी यांना घ्यावी लागेल, कारण की पुढे चालता चालता खर्च वाढतील. आता हे जे पैसे वाचवू इच्छितात, आज यांच्याकडे आहे, हातामध्ये पैसे आहेत, 2 वर्ष आहेत, तर आज यांनी पैसे असे वाचवावे. आपण इन्व्हेस्ट करतो म्हणजे नक्की काय करतो? आज मी जो पैसा खर्च करू शकलो असतो तो खर्च न करता मी तो बाजूला काढतो आणि मी म्हणतो की तो उद्या खर्च करीन, कारण मला जास्ती फायदा होईल. तर हा पैसा वाढायला पाहिजे, आणि वाढायला पाहिजे महागाईचं जे दर आहे कमीत कमी त्याच्याहून जास्ती वाढायला पाहिजे. तर समजा ती रेट वाढवायची असेल, इंटरेस्ट इन्फ्लेशनच्या वर इंटरेस्ट पाहिजे असेल, तर यांनी म्युच्युअल फंडमध्ये टाकावं. इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंडमध्ये हे पहिल्यांदा गुंतवतात आहे पैसे, म्हणून यांनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमाने फक्त इंडेक्स फंडमध्ये पैसा टाकावा. दर महिन्याला थोडे 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 पैसे टाकू शकतात. हा एक भाग आहे. दुसरा म्हणजे यांना समजा काही पैसे फिक्स ठेवायचे की या पैशाचं हे रिस्क घेऊच शकत नाही, तर ते पैसे ते फिक्स डिपॉझिटमध्ये किंवा डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स अशामध्ये टाकू शकतात. पर्सेंटेज त्यांना त्यांचं ठरवावं लागेल, 10% इकडे 20% तिकडे. तसंच गोल्ड एक चांगलं इन्व्हेस्टमेंट राहील 2 वेगळ्या प्रकारे. एक, लग्नामध्ये सोन्याची गरज राहू शकते म्हणून सोनं विकत घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, आपण अगोदरही म्हणत आलो आहे शोवर की सोनं खूप चांगलं परफॉर्म करण्याची शक्यता आहे. आता सोनं ऑलरेडी 15,000च्या भावावर गेलं आहे, पण सोनं हे अशी गुंतवणूक आहे की कधीही काही कमी जास्त झालं, हे लग्न करतील तर यांच्या संसारामध्ये जेव्हाही कधी चुकून काही कमी जास्त असे क्षण न येऊ, पण समजा काही कमी जास्त झालं तर सोनं कधी पण पैसा उभा करू शकतो, म्हणून सोन्यामध्ये हे गुंतवू शकतात. आपल्यासोबत पुढचे कॉलर आहेत, प्रमोद कदम आहेत. नमस्कार प्रमोद. नमस्कार. बोला. मॅडम, आमचं लग्न होऊन 21 वर्ष झाली. हा. आणि आम्हाला आता मुलगा एकटा 19 वर्षाचा आहे. हा. 1 नंबर, 2 नंबर 16 वर्षाचा, 3 नंबर 14 वर्षाचा आहे. हा. आणि आता ह्या सिच्युएशन मध्ये आम्हाला कशी गुंतवणूक करायची? ओके, आपण पुन्हा आशुतोषकडे जाऊयात. आशुतोष, आपण ऐकलास तू ही प्रश्न, काय सुचवशील यांना तू? सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन की यांनी यांच्या मुलांसाठी इन्शुरन्स न घ्यावं, कारण इन्शुरन्समध्ये टॅक्स बेनिफिटही मिळतो दरवर्षी ATC 1 लाखापर्यंत. इन्शुरन्सचा विचारही नको करायला. इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट नाहीये. बरेचदा लोक ही चूक करतात, म्हणून मी हे सांगतोय. आणि काय करावं, परत तेच, यांच्या मुलांचे वय 19 वर्ष 14 वर्ष जे काही आहे, यांचे करिअर सुरुवात व्हायलाच अजून मुळी 8-10 वर्ष आहे, आणि त्यांच्या लग्नाला अजून कितीतरी वर्ष. तर म्हणून यांनी यांच्या पोरांसाठी दर महिन्याला 500 अशा हिशोबाने तिघांसाठी SIP लावाव्या इंडेक्स फंडमध्येच. पण याच्या अगोदर मी एक यांना सुचवीन की स्वतःच्या रिटायरमेंट बद्दल यांनी पहिले प्लॅनिंग करावं आणि मग पोरांच्या याच्यासाठी हे करू शकतील. बरोबर आहे आशुतोष. आपण बघितलं की सध्या थोडी आर्थिक अनिश्चितता आहे, मंदी आहे, अनेक कंपन्यांमध्ये ले ऑफ्स होत आहेत. अशा वेळी आपण आपल्या जोडीदारासाठी काही तरतूद करू ठेवू शकतो का? म्हणजे इन्शुरन्स असतो, त्याच्यासाठीचे नॉमिनी सुद्धा केलेले असतात, पण मग असं करतानाही काही वेगळ्या योजना आहेत ज्याच्याने आपण आपल्या जोडीदाराची काळजी घेतली जाईल अशी हमी घेऊ शकतो? इन्शुरन्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक निश्चित मला सांगता येईल की जे अलीकडच्या काळात आम्हाला बरेच जणांकडनं ज्यांना आम्ही सुचवलं आणि बरेच जणांना ते उपयुक्तही वाटत आहे, ते म्हणजे इन्शुरन्स करताना शक्यतो तुम्ही म्हटलात तसं नॉमिनेशनचा पर्याय हा बहुतेक जण वापरतात. पण आजचा काळ हा तसं म्हणायला गेला तर एक अनपेक्षित वळणावर आपण आहोत की जिथे लोकांना अनिश्चितता आहे, आपल्या पुढच्या उत्पन्नाची खात्री नाही, काही लोक दिवाळखोरीकडे पण जाऊ शकतात. अशा वेळी अर्थातच आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या बायकोला, आपल्या मुलांना प्रोटेक्ट करायचं असतं. तर त्यासाठी एक मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट याच्या खाली एक डिक्लरेशन जर तुम्ही इन्शुरन्सची पॉलिसी घेतानाच दिलं तर त्याचा फायदा असा आहे की त्यामुळे उद्या जर आपल्यावर काही अनिश्चिततेमुळे आपलं उत्पन्न आपलं बुडलं तरी सुद्धा त्या पॉलिसीच्या रकमेला कोणीही हात लावू शकत नाही. म्हणजे ती तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित ठेव राहते. ओके.
फक्त हा पर्याय तुम्हाला पॉलिसी घेतानाच करता येतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा पॉलिसी घेत म्हणजे एकदा असाल, पॉलिसी मी घेतलेली आहे घेतल्यानंतर तुम्ही ते त्याच्यानंतर करू मी हा शकत पर्याय नाही. स्वीकारू त्याच्यानंतर शकत तुम्ही ते नाही. करू शकत नाही. बरोबर, हा विषय खूप मोठा आहे. अर्ध्या तासात सगळंच मावणं कठीण आहे, पण आपल्याला थांबायला हवं. आपली वेळ संपत आली. तुम्ही दोघंही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत नागपूरहून आशुतोष वखरे आहेत. आशुतोष, थँक्यू, तूही इथे आलास. तुम्हालाही जर अजून काही प्रश्न असतील, काही प्रश्न विचारायचे राहिले असतील तर आम्हाला फोन करा, SMS करा किंवा ईमेल करा. आपण पुढच्या वेळी त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. पाहत रहा श्रीमंत वा.